जे सूचना आहे तसे अजूनही बरकरार आहे की 10च्या नंतर काही हॉटेल वगैरे चालू नाही राहणार आणि 10 नंतर प्रत्येक पोलीस स्टेशनकडून जाऊन जे पथक होते जे बंद करत होते ते अजून आताही बंद करत आहे आणि बंद करत राहणार. सर, आपण तक्रार घेतल्यानंतर डिव्हिजन तपासणी केली ठाण्यात सुरू आहे. याच्यामध्ये नेमकं तुम्हाला पोलीस ठाण्यामध्ये काय कमतरता जाणवायची, त्यांना आता कुठला म्हणजे दुसरा डोस देणार? कमतरताची हे नाही आहे. पोलीस स्टेशन व्हिजिट एक जॉईन करताना माझा एक ऍडमिनिस्ट्रेशनचा पार्ट आहे, एक मी करतो आहे आणि माझी जे सूचना आहे ते देतो आहे. प्रत्येक पोलिसांना जाऊन एक क्राईम पेंडन्सी किती आहे, गुन्हे दाखल जे झाले त्यांची निराकरण, जे काही आपले पोलिसिंगचे बेसिक पोलिसिंगचे महत्वाचे इन्स्ट्रक्शन आहेत त्याचे आम्ही देत आहोत. गँगस्टर आहे जो पाकिस्तानमध्ये राहतो, पंजाब पाकिस्तान तो काय करतोय की जनरली आयएसआयचा एक मोडस आहे की ते अशा प्रकारचे गँगस्टर्स, अशा प्रकारचे बरेच समजा काश्मीर मधले भगोडे, आतंकवादी यांना शह देतात आणि शह देऊन सोशल मीडियावर खास करून इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, सिग्नल, टेलिग्राम अशा प्रकारचे ऍप यूज करून त्याच्यामध्ये व्हर्च्युअल नंबर्स टाकतात. व्हर्च्युअल नंबर्स म्हणजे फॉरेन कंट्रीजचे नंबर +1 स्टेटी कोडवाले, ISD कोडवाले, +44 UK वाले, बांगलादेश, पाकिस्तान, बरेच म्हणजे कंट्रीज चेंज करून हे नंबर्स वरून ते त्यांच्या इंस्टाग्रामवर रजिस्टर करतात आणि एक वेगळा लूक देऊन ते आपले युथला कॉन्टॅक्ट करतात. तर काही दिवसापूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये तिथून काही लोकांना कॉन्टॅक्ट झालेला आहे आणि हे जे मोडस आहे ते काश्मीरमध्ये खूप चालतो. आता त्यांनी इंटरनल पार्ट्समध्ये कॉन्टॅक्ट करायला सुरुवात केली आहे. तर तिथून कॉन्टॅक्ट करून पहिले समजा कुठल्या एक मुलगीचा इंस्टाग्राम अकाउंट तयार करून तिथून कॉन्टॅक्ट करणे, म्हणजे आपले जे युथ आहे, जो तरुण पिढी आहे त्यांना युथ अट्रॅक्ट करण्यासाठी कॉन्टॅक्ट करून मग त्याला पैसे ऑफर करणं, व्हेरियस काहीतरी प्रलोभन देऊन त्यांच्याकडून काही काम करून घेणे. पोलीस स्टेशनची फोटो काढून पाठवा, लोकेशन पाठवा, काही बॉस व्हायटल इन्स्टॉलेशन्स आहे, जसं गुरुद्वारा आहे आपल्याकडे, गुरुद्वाराचं लोकेशन पाठवा आणि एक याचा पार्ट आहे सर्व्हिलन्स आणि दुसरा आहे मग अंजाम देणे. त्यांच्या कुठल्या तरी वेपन पोहोचवणं, त्यांच्याकडून वेपन पोहोचवून ते टार्गेट किलिंग करून घेणे, अशा प्रकारचे पाकिस्तान ISI तर्फे प्रोग्राम चालू असतात. आता महाराष्ट्रामध्ये मागच्या काही दिवसापासून हे सुरू झालेलं आहे. तर नांदेड जिल्हा खूप सेन्सिटिव्ह आहे, मला माहिती आहे. आपल्याकडे तरुण पिढी खूप जास्त आहे आणि बरेच खास करून एक क्रिमिनल सारखे पोरे आहेत जे इंस्टाग्रामवर अशा प्रकारचे स्टेटस ठेवतात, दादागिरी सारखे तलवारी घेऊन. ज्यांना जे वाटतो की हे वल्नरेबल पोरे आहेत त्यांना खास करून कॉन्टॅक्ट करतात आणि कॉन्टॅक्ट करून त्यांना इमिडिएटली इन्फ्लुएन्स करून काही ना काही क्राईम करून घडवतात त्यांच्याकडून. तर सर्वांना असं आवाहन आहे की जर तुम्हाला अशा प्रकारचे काही कॉल्स आले, कुठल्याही प्रकारची +1 +44 +9 असं प्रकारचे फॉरेन नंबर्सवरून कॉल आले किंवा इंस्टाग्राम अकाउंटवर असं काही तुम्हाला अप्रोच कोणी करतोय की तुम्ही याच्यामध्ये ऍक्शन घेऊ नका, काही करू नका, पोलिसांना कॉन्टॅक्ट करावा, आम्हाला त्या आयडीची माहिती द्या, त्याच्यामध्ये प्रॉपर ऍक्शन घेण्यात येईल. कारण बरेच पोरे याच्यामध्ये फसू शकतात आणि फसले की मग त्यांचं जीवन पण पूर्णपणे त्यांची फॅमिली आणि सगळं बरबाद होते. तर एक ही महत्वाची गोष्टी आहे. त्याची गँगमध्ये अजून 4-5 लोक आहेत. त्यांचं नाव आहे, एक शहजाद भट्टी आहे, दुसरा राणा हुनैन, आबिद चल आणि मुन्ना झिंगाडा. असं होऊ शकतो की हे नाम ते वापरणार नाही, ऑब्व्हियसली ते काही एक फेक नेम घेऊन त्याच्यावर ते करणार, पण ती अशी गँग आहे जी पाकिस्तानमधून चालू आहे आणि महाराष्ट्रामध्ये लोकांना कॉन्टॅक्ट करत आहे. एक सर्वांपर्यंत मेसेज केला पाहिजे. त्याच्यामध्ये काही पथक निर्माण करण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये ट्रॅफिकचे लोक, आपले हेडक्वार्टरचे काही स्टाफ अधिकारी, हे लोक खास करून पीक आवर्स मध्ये जे गर्दीचे ठिकाण आहेत ते जाऊन क्लिअर करत आहेत. जे रॉंग साईड पार्किंग, ऑटोवाले, अशा प्रकारचे कार. तर तुमच्या मार्फत एक आव्हान असं पण आहे की खास करून सकाळचे पिरियडमध्ये आणि संध्याकाळी जे या वेळचा पिरियड आहे 5 ते 8-9 पर्यंत खूप जास्त ट्रॅफिक असतो शहरामध्ये.
तर लोक कुठेही गाडी उभे ते त्यांच्यावर कारवाई पण 2 दिवसापासून चालू आहे. ते आपल्या पथक पायी फिरून आणि चौकामध्ये जाऊन त्यांच्यावर चलान काढतायत आणि ते सुरू राहणार. तर जर तुम्ही जर ह्याची थोडंसं जनजागृती केली, पब्लिसिटी केली की लोक लावायला बंद करतील, तर थोडंसं ट्रॅफिक आपल्या लेवलवर जे पोलिसांच्या लेवलवर जे इमिडिएट काही रिलीफ देऊ शकतो अशी एक प्रयत्न चालू आहे. सर, हिंगोली गेट पे जो बस स्टैंड बनाने वाला है, लग्जरी बस स्टॉप, अवैध बस वहाँ पे ठहरते सर, पब्लिक को ठहराते, कहीं ट्रैफिक जाम होता देर तक, उस पर अभी तक कोई कार्रवाई नहीं हुई, कई बार तकरार भी दी गई। उससे भी कर लेंगे, अभी आपने मुझे बताया उसको भी